आता इथं शहरामध्ये स्थायिक झाल्यानंतर 20 वर्षापूर्वी जे 100 रुपये स्क्वेअर फूटने प्लॉट विकत होते त्याचे आज जर किमती बघितल्या तर 5,000 रुपये 4,000 रुपये स्क्वेअर फूट आहे. म्हणजे 5-50 लाखाचं घर जर तुम्हाला उभा करायचं असेल तर आज 50 लाख रुपये कमावणे इतकी कोणाची ऐपत नाही. म्हणजे तुम्ही आजच्या कालावधीमध्ये दोनच म्हणजे एकच गोष्ट साध्य करू शकता. एक तर मुलांचं शिक्षण किंवा घर, म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकत नाहीत. मग मुलांच्या भवितव्यासाठी तुम्हाला शिक्षण घेऊन मुलांना पुढं करायचं आहे का घर बांधून निश्चिंत राहायचं आहे हे ज्याचे त्याने ठरवावं. परंतु आज जर पाहिलं तर ह्या दोन्ही गोष्टी शाश्वत नाहीत. ना मुलांसाठी पैसा लावून मुलांना नोकरी मिळेल आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य सुखकारक होईल याची कुठली खात्री नाही. आणि शहरामध्ये घर बांधून तुम्ही जर स्थायिक होत असाल तर त्या घरापासून पुढच्या 10 वर्षात काय उत्पन्न निघेल किंवा ते रिसेल होईल याची कुठली खात्री नाही. त्याचं कारण असं आहे की सध्या जर तुम्ही पाहिलं असेल तर परवा दिवशी राज ठाकरे यांनी अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की त्यांनी असं म्हटलं की देशामध्ये 115 नद्यांचं भवितव्य हे धोक्यात आहे. म्हणजे त्या मृत झालेल्या आहेत आणि त्या इतक्या प्रदूषित झालेल्या आहेत की त्यातलं पाणी बोट बुडविण्याच्या सुद्धा योग्यतेचं राहिलेलं नाही. आणि त्यातल्या 55 नद्या म्हणजे बघा 50% अधिक नद्या ह्या महाराष्ट्रातल्या मधल्या आहेत की 55 नद्या ह्या महाराष्ट्रातल्या नद्यांचं पाणी पिण्यासारखं तर सोडा आंघोळ करण्यासारखं सुद्धा लायकीचं राहिलेलं नाही. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे. हे का झालेलं आहे तर हा पैशाचा हव्यास. म्हणजे पहा की ज्याला यशस्वी व्हायचं आहे किंवा ज्याला ओढून ताडून घर निर्माण करायचं आहे, ओढून ताडून पैसे भरून पैसे खर्च करून मुलांना शिकवायचं आहे, तो माणूस म्हणजे प्रामाणिक प्रयत्नानं किंवा प्रामाणिक कष्टानं हे साध्य करू शकत नाही. मग तो वाम मार्गाला लागतो, ऐवत धंदे करतो. आता ह्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्ही संतोष देशमुख खून प्रकरणाच्या माध्यमातून ह्या टोळ्या उघड आलेल्या आहेत की पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला हा पर्याय निवडणं क्रमप्राप्त आहे. बरं, आता ह्या टोळ्या आपल्याला दिसत आहेत म्हणून ते पैसे कमवताना किंवा वाईट घटना करून त्या पुढं आल्या म्हणून त्या समोर आल्या म्हणून आपल्याला दिसलं. परंतु असे असंख्य लोक आहेत जे नोकरीमधले आहेत, व्यवसायामधले आहेत, त्या वस्तूमध्ये मिलावट करतायत, भ्रष्टाचार करतायत किंवा अधिकारी लोक भ्रष्टाचार करतायत. म्हणजे ह्यांचा एकमेव उद्देश काय आहे? पैसा कमवणं. आणि ते दुसऱ्यांचे विचार करीत नाहीत. मग यामधून प्रश्न असा आहे की मग मागे राहतोय कोण पैसा न कमवण्याच्या? फक्त शेतकरीच. मग शेतकरी काय करतो? ठीक आहे, मला फसवले, माझ्याकडून अवैध म्हणजे भ्रष्टाचाराच्या रूपानं अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेत, मग मी पैसे हे कुठून मिळवायचे? बरोबर. मग आता तो काय करायला लागला? शेती भ्रष्ट करायला लागला. शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करायला लागला, प्रचंड प्रमाणामध्ये फवारायला लागला आहे. बरोबर. म्हणजे या निसर्गामध्ये इथं तुम्ही जे पेराल तेच उगवतं. मग तुमची नैतिकता असो, तुमचा विचार असो, तुमचं आचरण असो, तुम्ही जे समोरच्याला दिलं आहे ते परतून तुमच्याकडंच येतं आहे. म्हणजे ज्या विकृत लोकांनी जी विकृती पेरली त्याच विकृतीचे फळं तुम्हाला उद्याच्याला मिळणार आहेत किंवा काही आता तर असं झालं नाही की ती लागलीच मिळायला लागली. मग मला सांगा की ज्यांनी प्रचंड पैसा कमवला त्यांना तो माणूस सुखी नाही. त्याच्या घरामध्ये BP आहे, शुगर आहे, कॅन्सर आहे, प्रचंड मोठ्या रोगांचं माहेरघर भारत झालेला आहे. त्यातले त्यात महाराष्ट्र झालेला आहे. असं एकही गाव आता शिल्लक राहिलेलं नाही की ज्या गावामध्ये BP शुगर तर नॉर्मल झालं परंतु त्या गावामध्ये 10% लोक कॅन्सरग्रस्त आहेत अशी शक्यता निर्माण व्हायला लागली. मग मला सांगा की तुम्ही आयुष्यामध्ये नेमकं कमवायला लागले काय कमवायला लागले? यश काय मिळवायला लागले? शिक्षण म्हणावं तर शिक्षणासाठी तिथं एवढा पैसा खर्च करून तुमच्या पदरात काहीच पडत नाही. नोकरी नाही. स्थायिक व्हावं तर घर बांधून काही प्राप्ती नाही. मग विकास चालला आहे कुठला? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण कसं असतं की सामाजिक परिस्थिती जेव्हा बिघडती तेव्हा शासनाचं काम असतं की ती विकासाच्या दृष्टीनं, विकास म्हणजे काय फक्त भौतिक विकास नाही, माणसाच्या विचाराचा विकास झाला पाहिजे, माणसाच्या मस्तिष्काचा विकास झाला पाहिजे, सामाजिक परिस्थितीचा विकास झाला पाहिजे, सामाजिक सलोख्याचा विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर येणाऱ्या उद्याच्या पिढ्यावरील संस्कारात्मक विकाससुद्धा महत्त्वाचा आहे. याचा तर कुठं उल्लेखच नाही. ह्या विकासाचा आपण विचार बी करीत नाहीत, आपण सुद्धा करीत नाहीत. तर सरकार ही खूप लांबची गोष्ट आहे. सरकार हे मायबाप असतं आणि सरकार
उद्याच्या पिढ्यांचा विचार, उद्याच्या विद्यार्थ्यांचा, युवकांचा विचार आणि त्याचबरोबर इथं जगणाऱ्या माणसांच्या सुखाचा, त्यांच्या आरोग्याचा विचार, या सगळ्या दृष्टीनं सरकारनं योजना बनविणं आवश्यक असतं. आज योजना कुठल्या आहेत? रस्ते करा, लाईट करा, याच्या पलीकडे विकासच नाही. उड्डाणपूल बांधा, याच्या पलीकडे विकासच नाही. मग ही तुम्हाला शिक्षण कुठून देणार आहे? हे तुम्हाला आरोग्य कुठून देणार आहे? हे तुम्हाला स्वच्छ पाणी कुठून देणार आहे? आज जर तुम्ही पाहिलं तर शहरामध्ये 30 फुटावरती 40 फुटावरती बोर आहेत. त्या बोरला पाणी कुठलं येतं? तुमच्याच घरातल्या नाल्या ज्या मुरतात त्याचंच पाणी तुम्ही पिता. मग तुम्हाला चांगलं पाणी मिळेल कुठून? बरं, तलावातलं पाणी जर घ्यायचं ठरलं तर तुमच्या सगळ्या शहराची घाण कुठं जाते? तलावात जाते, तेच परतून तुम्हाला येते. म्हणजे तुम्ही आज जे कर्म करतायत ते तुम्हाला परतून मिळत आहेत. मग ते अन्नातून असो, पाण्यातून असो, श्वासातून असो, हवेतून असो. म्हणजे इथं तुमचा आत्मा शुद्ध नाही, इथं तुमचं शरीर शुद्ध नाही, इथं तुमचे कर्म शुद्ध नाहीत, इथं तुमचा समाज शुद्ध नाही, इथं तुमची जात शुद्ध नाही, इथं तुमचा धर्म शुद्ध नाही. मग जगायचं कशासाठी आणि कुणासाठी जगायचं? साध्य काहीच नाही ना. नुसती धावपळ चालू आहे. आणि कसलं पर्यावरण, कसलं सरकार, कसलं काय मिळायला तयार नाही, कुणाला काही कळायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आजचा माणूस जगतोय. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं आणि शेवटी तेच सांगतो की पुढच्या दृष्टीनं जर तुम्हाला विचार करायचा असेल तर मध्यमवर्गीय लोकांचं आता जगणं शक्य नाही. पुढच्या 15-20 वर्षामध्ये असं नासा सांगतंय, असं जागतिक संघटना सांगतायत की प्रचंड मोठी उपासमार या जगामध्ये आहे आणि त्या उपासमारीमध्ये अर्धी लोकसंख्या संपण्याचा धोका वर्तविण्यात आलेला आहे. म्हणजे साध्य काय? काहीच नाही. म्हणजे तुम्ही खूप मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवल्या पण खायलाच नाही. कुठून मिळणार आहे? कारण शेतकऱ्यांनी जमिनी संपवल्यात, सरकारने जमिनी संपवल्यात. बरोबर. आता शेतकऱ्यांनी संपविल्या म्हणता येणार नाही, कारण शेतकऱ्यांचा पर्याय नाही. त्यांना अधिक उत्पन्न, अधिक पैसा मिळवायचा असेल, जगायचं असेल तर त्यांना ते खतपाणी घातल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर ते खायलासुद्धा मोताला येतात. इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आज ही परिस्थिती पुढल्या 10 वर्षात काय होणार आहे? म्हणून ज्याच्याकडे जमिनीचा तुकडा आहे तोच उद्या जगू शकेल पुढच्या 10-20 वर्षात. आणि ज्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे, ज्यांनी हजारो कोट्यावधी लोकांना लुटून औरंगजेबासारख्या मोठमोठ्या बादशाहीसारख्या मोठमोठ्याल्या संस्था, मोठमोठ्याला पैसा छापून ठेवलेला आहे, अशी माणसं पैशावरती जगतील. आणि उरलेली माणसं ज्यांच्याकडे जमीन आहे ते कष्ट करून स्वतःच्या कुटुंबासाठी जगतील. 20 वर्षानंतर नोकरी कुणी मागणार नाही. 20 वर्षानंतर कुणीही शिक्षणासाठी आम्हाला शिक्षण द्या म्हणणार नाही. कारण इथं जगण्याचाच मोठा प्रश्न आहे. कारण राज ठाकरे जे बोलले ते अगदी रास्त बोलले. कारण तुमचं आजच पाणी संपलेलं आहे प्यायचं, शुद्ध पाणी राहिलेलं नाही. ना बोरमध्ये पाणी आहे, ना विहीरमध्ये पाणी आहे, ना तलावात पाणी आहे. म्हणजे तुम्ही पाणी पिऊनच मारायला लागले अर्धे आणि उरले सुरले दूषित अन्न खाऊन मारायला लागले. इथं राहिलं कोण शिल्लक? मग सरकारचं लक्ष कोणावर आहे? काय सुव्यवस्थित व्हायला लागले? काहीच व्हायला लागलं नाही. आणि याच्यामध्ये ज्यांच्याकडे काहीच नाही, जमिनं नाही, नोकरी नाही, त्यांचं तर काहीच खरं नाही. म्हणून जे लोक आज ग्रामीण भागातून शहरात येतात, इथं त्यांच्या आयुष्याची कमाई, आयुष्याची पुंजी, कर्ज काढून इथं घरं बांधतात, जे प्लॉट घेतात, त्यांच्यासाठी माझं एक सांगणं आहे की 20 वर्षानंतर तुमच्या करोडाच्या घराला 10 लाख रुपयेसुद्धा येणार नाहीत. कारण त्या घरामध्ये राहण्यासाठी माणसंच शिल्लक नाहीत. तर तुमच्या घरामध्ये कोण राहणार आणि कोण विकत घेणार? जिथं अन्न पाण्याला फार मोठा पैसा मोजावा लागेल तिथं घरासाठी कोण पैसे विकत घेणार आहे? कारण ही जी हवं आहे ना घर बांधायची, मोठमोठ्याल्या पॅकेजच्या पगारी नोकरी मिळवायच्या, तर ही हाव सर्वसामान्य माणसाला आहे. ही हाव मध्यमवर्गीय माणसांना आहे. श्रीमंतांची पोरं नोकऱ्या करीत नाहीत, उद्योगपतींची पोरं नोकऱ्या करीत नाहीत, ते व्यवसायच करतात. म्हणून सर्वसामान्य माणसांनी शिक्षण घ्यावं, पण ते कमी खर्चातलं शिक्षण घ्यावं, जिथं जास्त पैसा ओतावा लागेल, जिथं तुमच्या 2 पिढ्याची संपत्ती ओतावी लागेल तसं शिक्षण घेऊन उपयोग नाही. तुमची गुणवत्ता जर सिद्ध होत नसेल तर तात्काळ तुम्ही उद्योगाकडे लागलं पाहिजे. आणि पर्यावरणाचा प्रश्न, इथल्या सामाजिक परिस्थितीचा, राजकारणाचा प्रश्न लक्षात घेऊन आपल्याला कसं जगायचं याचा विचार आणि तंत्र आपल्यालाच शोधून काढावं लागेल. सरकारच्या भरोशावर राहू नका, सत्ताधाऱ्यांच्या भरोशावर राहू नका. कारण हे फक्त ओरबाडण्यासाठी आलेले आहेत. कुठलाही नेता लोकांचं कल्याण करण्यासाठी इथं निवडून आलेला नाही. आणि तो विचार घेऊन तो सत्तेमध्ये
स्थिर होऊ पण शकत नाही. म्हणून व्हिजनच नाही सरकारकडे. नाही, व्हिजनच नाही ना. आणि ती व्हिजन असलेली माणसं ती येऊच देत नाहीत पुढं. गरज नाही त्यांना व्हिजनची. त्यांना काय आहे की प्रश्न एक लक्षात घ्या, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. कारण त्यांच्याकडे जर व्हिजन असतं तर त्यांनी ह्या दृष्टीनं विचार केला असता. ह्या प्रश्नावरती अधिवेशनं होणं गरजेचं आहे. त्या प्रश्नावरती अधिवेशनाचं सोडा, अधिवेशनात असा एकही प्रश्न उपस्थित कोणी करीत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य कष्टकरी वर्ग यांनी कष्ट करावं, त्यांनी कष्ट केलेला पैसा यांनी वरबडून न्यावा, उरला सुरला पैसा उद्योगपतींनी वरबडून न्यावा. तुमच्याकडे काही शिल्लकच ठेवायचं नाही. म्हणजे ह्या दोन वर्गाच्या दृष्टीनं सर्वसामान्य माणूस म्हणजे कचरा झालेला आहे. ते आपल्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतात? पाला पाचोळा आहेत. आपण जगलो काय, मेलो काय, यांचं काही होत नाही वाकडं. बरोबर. आज लाखो लोक वेगवेगळ्या आजाराने मरत आहेत. काय साध्या श्वसनाच्या विकारानं 2018मध्ये 23 लाख लोक या देशामध्ये मेलेले आहेत एका फुफ्फुसाच्या आजारानं. त्यावेळेची आकडेवारी. आणि ह्या आकडेवारीमध्ये दरवर्षी 2 लाखांनी वाढ होते. 18पासून जर आज 25पर्यंत जर म्हणलं तर 10 लाखाची 12 लाखाची वाढ झाली. बरोबर. म्हणजे आज घडीला 30 लाख लोक निश्चित दरवर्षी मरत असणार आहेत. मग त्यामध्ये मरणारामध्ये तुमच्या घरातला, माझ्या घरातला, शेजाऱ्यातला, पाजाऱ्यातला कुणी ना कुणी जातो आहे. परंतु प्रश्न कसा आहे की तो शेजाऱ्याचा गेला आहे, परंतु ह्या कारणामुळे गेलेला आहे. बरोबर. त्या दृष्टीनं आपण काय करतो की त्याला जबाबदार सरकार धरत नाही. आपण आजाराला जबाबदार धरतो. परंतु हे आजार का वाढले, ही परिस्थिती का निर्माण झाली, याच्याकडे आपण का बघत नाही. आणि ही परिस्थिती भविष्यात येणार आहे. लोक याच्यावरती विचार करणार आहेत. म्हणून आजच सरकार तुम्हाला काय करायला लागले की तुम्हाला आजार झाला तर हा विमा देतोय, तुम्ही खाजगी दवाखान्यामध्ये जा, उपचार करून घ्या. का तर तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. आणि तिथं गेले तर तिथली जी आकडेवारी सांख्यिकी ही ओपन होईल आणि लोकांच्या समोर येईल, अरे बापरे एवढ्या मोठ्या संख्येने लोक मरायला लागलेत. म्हणून संख्या तुमची पुढं येऊ नये म्हणून पुढच्या दृष्टीनं सरकार आजच तुमची काळजी घेतं आहे की तुम्ही खाजगीत जा, सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही बंद करू. मग ज्याच्याकडं ह्या लाडक्या बहिणीसारखंच होणार. आज सरकार तुम्हाला पैसे देईल, कॅन्सरचा उपचार करायचा आहे, किडनीचा उपचार करायचा आहे, 5 लाख रुपयापर्यंत उपचार मोफत देईल. बरोबर का. परंतु घरोघरी प्रत्येक माणसाला हे उपचार झाल्यानंतर प्रत्येकाला 5-5 लाख रुपये देऊ शकेल का सरकार? नाही देणार. इथं 1500 रुपये लाडक्या बहिणीला देण्याविषयी आता कानकून चालू आहे. 2100 तर खूप लांबची झाली. तुम्हाला 5 लाख रुपये प्रत्येक माणसाला देईल का उद्या जर 10 वर्षांनी हे आजार प्रत्येकाला झाले तर? नाही देणार. सरकार काय म्हणेल, ज्याच्याकडं ऐपत आहे त्याने उपचार करा, नाही तर मरा. हे वास्तव आहे पुढचं. म्हणून पुढच्या दृष्टीनं लोकांनी जागा होणं गरजेचं आहे. ह्या निमित्तानं एवढं सांगतो, कारण विषय एक मुद्दा निघाला, खूप काही बोललो. आजकाल 40-45 मध्येच लोक इकडं दुखत आहे तिकडं दुखत आहे करायला. नाही, अगदी खरा मुद्दा आहे. त्याचं कारण काय माहिती का की 40-45मध्ये आपण जे आहेत त्याचं कारण असं आहे की आज जे 40-45 मधले लोक आहेत ते साधारणतः 80च्या मधला जन्म आहे त्यांचा. 80च्या नंतर आपल्याकडे रासायनिक खताचा भरमसाठ मोठा वापर सुरू झाला. म्हणजे आपलं खाद्य हे पोषक राहिलं नाही. बरोबर. आणि आता जे जन्मलेले पोरं आहेत 20-22 मधली, तर त्यांचा तर विचारच सोडून द्या. काय त्यांना तर आता म्हणजे 22-23 मध्येच अटॅक यायला लागलेत. काहीला तर म्हणजे शाळेत असताना अटॅक यायला लागले. परंतु आज जे 40 मधले लोक आहेत त्यांना थोडंफार का होईना बालपणी 4-5 वर्षापर्यंत आईचं दूध का होईना पण पोषक भेटलेले. तेवढी नशीबवान आजची पोरं नाही. काय आणि त्याच्यामुळं तुमचा आहार असेल, तुमचं शुद्ध हवा पाणी असेल, हे मिळेलच नाही ना. आणि त्याच्यामुळं आजार होतील, नाही तर काय होतील. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला वाईट सवय अशा लागलेल्या आहेत की आज आपलं शेतात काम करणं, खरी एक्झरसाईज ही पूर्वी शेतकऱ्यांची किंवा ग्रामीण भागातल्या लोकांची ही काय होत होती की ते शेतामध्ये काम करत होते. बरं, शेतात काम नसलं ना तर जुनी माणसं काय करायची माहिती का की आपल्याकडे पांदण रस्ते असायचे, पायवाटा असायची. काहीच काम नसलं तर वय झालेली माणसं बघा तुम्ही की पांदण रस्ते साफ करीत बसायची, पांदीत पडलेले दगड बाजूला करीत बसायची, पांदीत आलेला केर कचरा काटे कुटे साफ करीत बसायची. काही लोक तर पायवाटा झाडत बसायची. रिकामा माणूस बसत नव्हता. बरोबर. आज जर तुम्ही म्हणले की मी का रस्ता झाडू, तर तुम्ही म्हणताना मग मी काय एकट्यानेच घेतलं का? वागणारे तर सगळेच आहेत. परंतु पूर्वीची लोक असा विचार करीत नव्हती, सतत क्रियाशील राहत होती, म्हणून त्यांचं आयुर्मान जास्त होतं. आताची माणसं आळशी झालेली आहेत आणि त्यातली त्यात घरातल्या म्हणजे बाहेरच्यासाठी सोडून द्या, पण स्वतःतल्या घरातल्या माणसासाठी जर समजा आपण म्हणलं पोरांना, अरे हे तांब्या उचलून पाणी द्या आम्हाला,
तर ते त्यांच्या जीवावर यायला लागले. म्हणजे इतका आळशीपणा झालेला आहे. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम निर्माण झालेले. ओके, धन्यवाद.